राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे आपल्यासोबत जोडले जातात। त्यांच्यासोबत देखील चर्चा करूयात। अंकुशजी, सगळ्यात महत्त्वाची बातमी, राज्याच्या राजकारणामध्ये आता खळबळ उडालेली आहे, कारण देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे। आता एकच आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीचा झालेला पराभव आहे। त्या पराभवाला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस हे कारणीभूत आहेत हे त्यांच्या पक्षाच्या लक्षात आलेलं आहे। अर्थात त्या पराभवाला केवळ त्यांना दोषी धरणं कितपत योग्य आहे याचा त्यांच्या पक्षाने विचार करायला हवा। कारण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं राजकारण करत असताना केंद्रातले नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता। किंबहुना त्यांच्या सल्ल्याने हे राजकारण केलं। मग त्याच्यामध्ये शिवसेना फोडणं असेल, राष्ट्रवादी फोडणं असेल किंवा महाविकास आघाडी सरकार पाडून त्या ठिकाणी महायुतीचं सरकार करणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या। आणि ते जे झालेलं आहे ते महाराष्ट्रातील जनतेला काही पसंत पडलं नाही आणि महाराष्ट्रातील जनतेने या निवडणुकीमध्ये त्यांची नापसंती व्यक्त केली। आता या ठिकाणी हा त्यांचा व्यक्तिगत पक्षाचा प्रश्न आहे, राजीनामा द्यायचा किंवा नाही। पण ते राजीनामा देतील असं मला वाटत नाही। किंबहुना त्यांची हायकमांड त्यांचा राजीनामा स्वीकारतील असंही मला वाटत नाही। आमच्या दृष्टीने त्याला काही फारसं महत्व नाही। अगदी अंकुशजी, धन्यवाद। तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला त्याबद्दल। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया या राजकीय घडामोडीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।